नमस्कार. डिवाइन डिकोडमध्ये मी काव्या तुमचं स्वागत करते. आपण वास्तुशास्त्राची सिरीज पाहत आहोत. पहिल्या एपिसोडमध्ये आपण वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय, याचा अध्यात्माशी कसा संबंध आहे किंवा ऑफिस, घर निवडताना आपण योग्य पद्धतीने दिशा कशा पाहायच्या, वास्तुशास्त्रानुसार आपलं घर कसं असावं हे पाहिलं. आजच्या एपिसोडमध्ये आपण आपल्या प्रेक्षकांच्या मनात किंवा आपल्या सर्वांच्या मनात जे काही प्रश्न पडत असतात त्याचं निराकरण करायचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आज पुन्हा आपल्यासोबत दुष्यंत पाटील सर आहेत. सरांना 20 वर्षांचा वास्तुशास्त्रामध्ये अनुभव आहे आणि आज आपल्यासोबत ते आपल्या प्रश्नांचं निराकरण करणार आहेत. तर आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं डिवाइन डिकोड मध्ये खूप खूप स्वागत. सर, आपण पहिल्या 2 एपिसोडमध्ये बघितलं की कशा पद्धतीने योग्य दिशा पाहिल्या पाहिजेत घर घेताना किंवा ऑफिस निवडताना वगैरे, किंवा कोणत्या गोष्टीसाठी, उदाहरणार्थ आपण आरोग्यासाठी बघितलं कोणत्या प्रकारची दिशा असली पाहिजे किंवा त्याचा कसा निगेटिव्ह इफेक्ट होऊ शकतो जर चुकीची दिशा निवडली तर. सो तशाच पद्धतीने प्रेक्षकांच्या मनात अजून काही प्रश्न येत असतात. तर त्यातला पहिला प्रश्न म्हणजे की एकापेक्षा जर जास्त प्रॉपर्टी असेल तर कोणत्या गोष्टीचा आपला म्हणजे प्रॉब्लेम निर्माण होतो आपल्या आयुष्यामध्ये. म्हणजे बरेचदा असं होतं ना की माझ्याकडे एकच नाही तर अनेक प्रॉपर्टीज आहेत, पण नेमकं मला कळत नाहीये मला प्रॉब्लेम कोणत्या गोष्टीमुळे निर्माण होतोय. सो ते कसं निवडायचं? याच्यावरती बेस्ट सोल्युशन तुम्ही वास्तू कन्सल्टंटचा सल्ला घेणे आणि प्रत्येक प्रॉपर्टी तुम्ही वास्तू कन्सल्टंटला दाखवणे. कारण कसं असतं, एकापेक्षा अनेक प्रॉपर्टी असणारे अनेक लोक जगात आहेत. त्यांना वाटतं की माझी प्रॉपर्टी वास्तुशास्त्राप्रमाणे मी केली, मी तिथं राहतो, वास्तुशास्त्राप्रमाणे त्यांनी बॅलन्सही करून दिली, त्यांनी उपायही करून दिले, तरीही मला अजून का त्रास होतो. मग तिथं प्रश्न आम्हाला शोधायचा असतो की यांची दुसरी अजून एक प्रॉपर्टी बहुतेक असावी. तो मोकळा प्लॉट असेल, प्रॉपर्टी असेल, कमर्शियल असेल किंवा रेसिडेन्शियल असेल. मग त्यांना तो प्रश्न विचारावा लागतो. मग ते म्हणतात नाही माझी अमुक ठिकाणी एक प्रॉपर्टी आहे, मग ती बघायला जायचं. ती बघायला गेल्यानंतर तिथे जे दोष आहेत ते क्लिअर करायचे. कारण लोकांच्या मनात समज काय आहे की मला ज्या प्रॉपर्टीमध्ये त्रास आहे किंवा ह्या प्रॉपर्टीत राहून मला त्रास होतो, मग याच्यावरती पर्याय काय, ती प्रॉपर्टी आपण सोडून देऊ. जोपर्यंत तुम्ही ती प्रॉपर्टी विकत नाही, म्हणजे दुसऱ्याच्या नावावरती जोपर्यंत प्रॉपर्टी होत नाही, कारण तिथला जो वास्तुपुरुष असतो तो वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांना तथास्तु म्हणत असतो. त्यामुळे तिथे दोष तुमच्या मागे असतात, कारण तो तथास्तु. मग तुम्ही काय म्हणता, नाही ही प्रॉपर्टी सोडून मी दुसऱ्या प्रॉपर्टीत राहायला जातो. नाही, ती प्रॉपर्टी जोपर्यंत तुमच्या नावावर आहे तोपर्यंत त्याचे दोष आणि फायदे तुम्हाला मिळतच असतात. त्यामुळे त्याच्यावरती पर्याय हा नाही आहे की ती प्रॉपर्टी सोडून दुसरीकडे राहायला जाणे. किंवा अनेक जण म्हणतात मी रेंटवर देऊन टाकतो. बिचारा रेंटवर घेणाऱ्या माणसालाही तो त्रास होणार आहे. त्यापेक्षा तुम्ही त्याचं सोल्युशन शोधून एखाद्या कन्सल्टंटकडून त्यावरती मार्क काढून किंवा उपाय करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तो त्रास होणार नाही. जोपर्यंत तुम्ही प्रॉपर्टी विकत नाही तोपर्यंत तुमच्या मागचा ससेमिरा दोषांचा तुमच्या मागून तो सुटला जात नाही. किंवा त्याचे फायदे असतील, जर फायदे असताना कोण प्रॉपर्टी सोडत नाही, दोष असतील, त्रास असेल तर प्रॉपर्टी सोडतो. पण प्रॉपर्टी सोडणे हा उपाय नाही आहे. हा, विकणे हा लास्ट उपाय असू शकतो, पण दुसऱ्याला त्याचा त्रास होतो त्यामुळे प्रॉपर्टी विकली पण जात नाही, कारण का, दोष आहेत. मग विकण्यासाठी पहिला दोष काढावे लागतात. म्हणजे फिजिकली तिथे अवेलेबलच असणं गरजेचं नाही. गरजेचं नाही. तुमची प्रॉपर्टी समजा अब्रॉड प्रॉपर्टी आहे आणि तुम्ही हिंदुस्थानमध्ये राहताय, भारतामध्ये तुम्ही राहताय, तिथल्या प्रॉपर्टीचे दोष तुमच्या मागे असतातच. त्यामुळे तुम्ही सोडून मी इकडे आलोय म्हणजे मला त्रास होत नाही असं नाही. परवा माझे क्लायंट अबुधाबीमध्ये राहतात, तिथे त्यांचं ऑलरेडी काम चालू आहे. त्यांची जयपूरमध्ये प्रॉपर्टी आहे, कोल्हापूरमध्ये प्रॉपर्टी आहे. मी त्यांना तेच सांगितलं. त्यामुळं प्रत्येक प्रॉपर्टी तुमची नजरेखालून घालावी लागतेच, त्याशिवाय त्याचं सोल्युशन. जोपर्यंत आपल्या नावावरती आहे प्रॉपर्टी तोपर्यंत आपल्याला त्रास होणार. तो दोष निवारण केला पाहिजे. दोष निवारण करायला पाहिजे, एखाद्याला दाखवलं पाहिजे, त्याच्याशी सल्ला मसलत केली पाहिजे, उपाय केले पाहिजेत. मग तुमच्या मागचं शुक्ल काष्ट निघून जातं आणि त्याचा बेनिफिटच होतं ना, फायदाच होतो. जसं आजारी पडल्यानंतर टॅबलेट घेतल्याशिवाय किंवा डोस घेतल्याशिवाय बरे होणार नाही. वास्तव तसंच आहे. मग आपण प्रारब्ध म्हणून गप्प बसलो तर मग तो त्रास सहन करणं आपल्या हाती राहतं. त्याविषयावरती सोल्युशन आहे, ते सोल्युशनचा फायदा करून घ्या. सर, बरेचदा असं होतं, आपण एका घरातून दुसऱ्या घरात शिफ्ट होतोय, आपल्या बरेचसं सामान असतं, आपलं साहित्य असतं आणि बऱ्याच जणांची अटॅचमेंट पण असते त्या गोष्टीशी की मी इतकी वर्ष ते सामान साहित्य आपण जपून ठेवलेलं आहे तर ते आपण नाही सोडवू शकत. सो ते आपण नवीन घरात पण तसं शिफ्ट करतो. सो त्याचा काही परिणाम होतो का, म्हणजे त्याने काही चांगले वाईट परिणाम होतात का त्याच्यावर? होतात 100%. म्हणजे कसं आहे, आमच्या लहानपणी, आता तुम्ही रेडिओ बघितला असेल, आता रेडिओ खूप इझी झाले, मोबाईलमध्ये पण रेडिओ आलाय. आमच्या लहानपणी असे मोठे रेडिओ असायचे, प्रत्येक घराघरामध्ये रेडिओ. म्हणजे हे थोडंसं श्रीमंतीचं लक्षण होतं, टीव्ही येण्या अगोदरचं. तर नंतर कालांतरानं रेडिओ कालबाह्य झाले. नंतर VCR आले, मोठी कॅसेट त्यामध्ये टाकायची आणि टीव्हीवरती आपण पिक्चर बघायचो, ते पण कालबाह्य झालं. त्यानंतर या चिप आल्या, आपण पेन ड्राईव्हमध्ये घालून चिप होता, कॅमेऱ्यामध्ये छोटी चिप असते, त्यावरती रेकॉर्डिंग वगैरे होत असतं. जसं या वस्तू कालबाह्य झाल्या तशा लोकांच्या घरामध्ये त्या स्टोअरमध्ये पडून राहिल्या. बऱ्याच घरामध्ये मोठे टीव्ही असतात, मोठे रेडिओ असतात, इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात. ह्यामुळे होतं काय, निगेटिव्हिटी घरामध्ये साचत जाते.
मग जे तुमच्या युजचं नाही आहे, उपयोगाचं नाही आहे, हां, तुम्ही वस्तू संग्रह करण्याचा तुमचा शौक आहे किंवा तुमचा तो व्यवसाय आहे, तर त्या पद्धतीने त्याला तसं ठेवावं लागेल. पण घरामध्ये तुम्ही जर असंच ठेवला इलेक्ट्रॉनिक वस्तू, तर निगेटिव्हिटी निश्चित वाढत जाते. त्यामुळे त्या वस्तू कमी करणं केव्हाही चांगलं. ज्या तुमच्या काही घरामध्ये अशा वस्तू असतात ज्याचा वर्षानुवर्षे काहीच वापर होत नाही, पण त्या पडून असतात. का? तर पुढे कधीतरी उपयोगाला येतील. ती माझ्या आजीची आवडती वस्तू होती किंवा आजोबांचा रेडिओ होता, तो राहू दे. पण तो यूजमध्ये असला तर ठीक आहे. यूजमध्ये नसेल आणि पडून असेल तर ह्याच्यामध्ये निगेटिव्हिटी वाढतच जाते. निगेटिव्हिटी वाढली की ऑटोमॅटिक तुमच्या घरामध्ये नकारात्मकता बऱ्याच प्रमाणात वाढली जाईल. दोष त्या प्रमाणात वाढलाच जाईल. त्यामुळे वस्तू जेवढ्या घरामध्ये कमी तेवढे फार चांगलं. म्हणजे शक्यतो बंद पडलेल्या वस्तू घरामध्ये बंद ठेवू पडलेल्या नयेत. वस्तू, मग तो रेडिओ असू दे, घड्याळ असू दे, रिस्ट वॉच हम्म. असू दे. आता रिस्ट वॉच खूप स्वस्त झाले. मग सेल जरी संपला तरी लोक चेंज करायचा प्रयत्न करत नाही. दुसरं रिस्ट वॉच घालतात हातात आणि निघून जातात बाहेर. मग ते बंद पडल्या घड्याळ तुमची प्रगती थांबवतो ना. प्रगतीमध्ये कुठेतरी ते ब्लॉक करतं. हम्म. आणि इलेक्ट्रॉनिक गोष्टी खूप प्रमाणात निगेटिव्हिटी पसरवतात. त्या चालू स्थितीमध्ये तुम्हाला फायद्याच्या असतात, बंद स्थितीमध्ये त्या नक्कीच निगेटिव्हिटी पसरवतात. बऱ्याच ठिकाणी ते म्हटलं जातं बंद पडलेलं घड्याळ वगैरे घालू नये घालू नये. त्या रिझन. बरोबर. बरोबर. सर आता काय झालंय की म्हणजे मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन वगैरे सुरू झालेलं आहे. हो. मग बऱ्याच ठिकाणी आता बघतो आपण, आधी तिथे स्मशानभूमी वगैरे होती. म्हणजे आपले जुने लोक सांगतात आपल्याला, आई वडील असतील, आजी आजोबा, की आम्ही इथे स्मशान वगैरे बघितलं होतं आणि आता तिथे बिल्डिंग्स वगैरे बांधलेले आहेत. सो ते अफेक्ट करतं का आपल्या आयुष्यावर, म्हणजे अशा नक्की. ठिकाणी घर वगैरे बांधणं? नक्की करतं. अगोदर काय असायचं, लोकसंख्या कमी होती, गावाबाहेर स्मशान असायचं. मग ते खेडेगाव असलं किंवा सिटी असू दे, गावाच्या बाहेर असायचं. आता एरिया इतका मोठा वाढलेला आहे, प्लॉटिंग एवढं झालेलं आहे, स्मशानभूमी या शहराच्या सेंटरमध्ये आल्या आहेत. आता तुम्ही बऱ्याच स्मशान बघता अगदी शहराच्या जवळ. काही ठिकाणी बघितले की ते कंपाऊंडला लागून बंगलोचं कंपाऊंड असतं, स्मशानभूमीच्या कंपाऊंड, तिथेच घर बांधलं जातं, तिथेच लोक राहतात. ते निगेटिव्हिटी म्हणजे ऍक्च्युअली कसं आहे, त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी जी येत असते तुमच्या, ते मानसिकतेवरती तो परिणाम करत असते. ह्याच्यामागं असं कुठलं हे नाही आहे किंवा तो मेलेला माणूस आहे आणि तो आता जळतोय किंवा दफन केलेला आहे, तो उठून तुम्हाला त्रास देणार आहे, असं बिलकुल नसतं. ही तुमची मानसिकता असते. म्हणजे तुम्हाला ती एक भीती वाटत असते की मी स्मशानाजवळ राहतोय. स्मशानाजवळच्या प्लॉटमध्ये घर बांधून, तो जर वास्तुशास्त्राप्रमाणे जर घर बांधून घेतलं तर मी गॅरंटी देऊ शकतो तुम्हाला, स्मशानभूमी अगोदर होती आणि त्यावरती प्लॉटिंग केले आणि त्यावरती घर बांधलंय, निश्चित तुम्हाला त्रास होईल. मग त्याचे काही उपाय आहेत, काही काही रेमेडीज आहेत, त्या गोष्टी कराव्या लागतील आणि मग त्या प्लॉटवरती तुम्हाला घर बांधावं लागेल. किंवा प्लॉटचं उत्खनन चालू असताना घराचं पायासाठी आपण त्यावेळी काही निगेटिव्ह गोष्टी तुम्हाला सापडल्या, उदाहरणार्थ केसाचे मुंदके सापडले, काही स्कल सापडले, म्हणजे सांगाडे वगैरे असं जर गोष्टी सापडल्या, तिथे निश्चित काही उपाय करावे लागतात. ते उपाय करूनच तुम्हाला तिथं घर किंवा वास्तू, कमर्शियल, रेसिडेन्शियल ते बांधावे लागेल. तसं नाही केलं तुम्ही तर पुण्यामध्ये एक ठिकाणी तर जवळजवळ 8,000 स्क्वेअर फूटची बिल्डिंग बिल्डरची जशी तर तशी पडून आहे. सगळं रेडी आहे. स्मशानभूमीमध्ये बिल्डिंग बांधली, हे नंतर कळालं. पण त्यांचे विकलेले जे गाळे होते, कमर्शियलमध्ये गाळे होते, ते देखील तसेच पडून आहेत. कुठलाही बिझनेस तिथं चालत नाही. प्रॉपर्टी घेतलेले लोक आता पश्चाताप करतात. त्याला उपाय आहेत, करायला पाहिजे, पण एक योग्य वास्तू कन्सल्टंट गाठून त्याने ते सगळं करून घ्यायला पाहिजे. पण लोक करत नाहीत, कारण तिथपर्यंत पोहोचता येत नाही. कारण माझ्या एका क्लायंटचं त्या ठिकाणी जवळजवळ 80 लाख अबाव त्यांनी हे करून गाळा घेतला होता 10 बायचा. पण प्रॉपर्टी बंद आहे आता. याचे परिणाम होतात. अनेक घरं अशी आहेत ती पडून आहेत, कन्स्ट्रक्शन अर्धवट राहतं, थांबतं. त्याच्या मागचं कारण तेच आहे, एनर्जीज अफेक्ट करत एनर्जी असतात. एफेक्ट करते. सर, गेलेल्या व्यक्तींचे घरात फोटो लावले तर चालतात का? म्हणजे हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो, कारण आपल्या पूर्वजांचे फोटो आहेत, त्यांचे आशीर्वाद म्हणून बरोबर. घरामध्ये हे फोटो लावले जातात, पण ते लावू शकतो का आपण, किंवा काय करावं? निश्चित लावू शकता, नाही असं नाही. तो तुमच्या म्हणजे श्रद्धेचा भाग आहे तो. म्हणजे फोटो आता कसं, आई वडील जिवंत असताना आम्ही त्यांना प्रेमच करतो, नाही असं नाही. मग ते गेल्यानंतर ते वाईट कसे? फोटो लावायचा मी सांगितलं एखाद्याला की लावू नका, तर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की लावू नका म्हणजे काय, माझे आई वडील होते, मला लावायलाच पाहिजे. गावाकडे हा प्रकार जास्त असतो की फोटो नाही आहेत, मग पाहुणे काय म्हणतील, ओळख चर्चेवर मग ते फोटो लावून ठेवायचे. कुठे लावायचे याला महत्व आहे. तुम्ही ते दक्षिण भिंतीवरती लावू शकता. दुसरा ऑप्शन त्याला आहे नॉर्थ वेस्ट कोपरा, म्हणजे वायव्य कोपरा, त्या कोपऱ्यामध्ये तुम्ही लावू शकता, पश्चिमेच्या भिंतीवरती. आपण एक आहे त्यामध्ये की ज्या ठिकाणी गेलेल्या लोकांचे तुम्ही फोटो लावता त्या ठिकाणी तुमचे फॅमिली फोटोज लावू नका, किंवा देवांचे फोटो त्या ठिकाणी लावू नका त्या वॉलवरती. फक्त गेलेल्या लोकांचे फोटो लावा. पण याच्या पुढे जाऊन अजून सांगतो, आता तो अध्यात्मातला पार्ट आहे थोडा, की व्यक्ती गेले की आपण त्याला काय म्हणतो की गेलेत आता त्यांना स्वर्ग मिळू दे किंवा मोक्ष मिळू दे किंवा ते वैकुंठला जाऊ दे, असं आपण म्हणतो. असं कोणी म्हणत नाही तो नरकात जाऊ दे, आपण म्हणतो, कारण आपली जवळची व्यक्ती असते त्यामुळे त्याला स्वर्ग मिळू दे म्हणतो. मग स्वर्ग मिळण्यासाठी आपण किती प्रमाणात त्यांना प्रयत्न करतो, त्यांना स्वर्ग मिळू देऊन? आपण काहीच करत नाही. आपण काय करतो, त्याचे फोटो आणून भिंतीवरती टांगून मोकळे होतो. फोटोचा परिणाम काय होतो,
रोज तुम्ही फोटोकडे बघता, नमस्कार करता, घरातून बाहेर जाता. आता रिसेंट कोणतरी गेले तर तुम्हाला आठवण जास्त येणं साहजिक आहे. मग तो त्यांचा आत्मा असतो तो घराभोवती भरकटतच राहतो. कारण का तुमच्या चांगल्या वाईट प्रसंगामध्ये त्या गेलेल्या व्यक्तीचा आत्मा घराभोवतीच फिरत असतो. त्या बिचाऱ्याची चूक नसते किंवा तुमचीही चूक नसते, हे अटॅचमेंट असते. पण होतं काय, ह्यामुळं त्या व्यक्तीला मोक्ष मिळत नाही आणि तुमच्या पितृदोषामध्ये वाढ होत जाते. आता पितृदोषामध्ये वाढ झाल्याचे परिणाम काय काय होतात? सासू सुनेमध्ये पटत नाही, आई मुलाचं पटत नाही, नवरा बायकोंचं पटत नाही. म्हणजे नात्यामध्ये तुमच्या थोडंसं दुरावा येतो आणि एकमेकाला समोर एकमेक नको असतो. म्हणजे आता वडील घरात आले की मुलगा बाहेर निघून जाणार, मुलगा घरात आला वडील रूममध्ये जाऊन बसणार, सून किचनमध्ये असेल तर सासू तिथे जाणार नाही. त्याचे म्हणजे वादविवादाचे प्रसंग घडतात. ह्या टाळण्यासाठी बेस्ट उपाय, जर व्यक्ती जाऊन बरेच दिवस झाले आणि तुमचं दुःख हलकं झालं असेल तर ते फोटो काढा, कापडामध्ये गुंडाळा आणि एखाद्या कपाटात नेऊन ठेवा. सर्वत्री अमावस्या किंवा श्राद्धा दिवशी त्यांचे फोटो काढा, त्यांची पूजा करा. ज्यांच्याविषयी जे तुम्हाला दानधर्म करायचा आहे किंवा अजून कुठे नैवेद्य ठेवायचं तुमच्या इच्छेने, त्या गोष्टी त्यांना आवडतात त्या गोष्टी तुम्ही त्या दिवशी करत जा. त्यांना निश्चित मोक्ष मिळतो आणि हे परिणाम 15 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये तुम्हाला दिसून येतात. आता आमच्या समाजामध्ये, मी लिंगायत धर्मामध्ये म्हणजे इकडे कर्नाटकमध्ये वगैरे आमच्या लोकांमध्ये एक अशी प्रथा आहे की माणूस गेला की त्याचे टाक केले जातात देवाऱ्यावरती. टाक म्हणजे मुखवट असतो, त्या व्यक्तीच्या नावाने तो आणून पूजा करून तो देवाऱ्यात बसवला जातो. ही प्रथा इतकी हे आहे की त्यामुळे त्या व्यक्तीला मोक्षही मिळत नाही. म्हणून मी लोकांना कन्व्हिन्स करतो की ते टाक आहे ते तुम्ही विसर्जन करा. ते पितळेचे असतात, काही ठिकाणी चांदीचे पण असतात. त्यांना मी सांगतो लिटरली तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन करा त्याचं. त्यानंतर 15-20 दिवसात त्यांना चांगले इफेक्ट आलेले आहेत आणि तुम्ही ते धरून बसला की मग त्यांना मोक्ष मिळत नाही. तुम्ही पितृदोषाचा त्रास तुम्हाला हा चालूच राहतो. म्हणून माझं म्हणणं आहे, जर त्यांना दुःख हलकं झालं असेल तर फोटो तुम्ही बांधून ठेवा आणि हलकं झालं नसेल, आता रिसेंट कोणतरी गेला आणि मी जाऊन घरी सांगणार फोटो काढा, थोडं चुकीचं होतं ना. मग त्यांना सांगतो तुमचं दुःख हलकं झालं, तुम्हाला वाटलं की तुम्ही फोटो काढून ठेवा, त्यांनाही मोक्ष मिळालाच पाहिजे. नाहीतर मग ते कसं इथेच अडकून राहणार ना, ते त्यांना मोक्ष मिळणारच नाही. मग लोकांना ते पटतं, मग नंतर लोक फोटो काढून ठेवतात. शेवटी काय, व्यक्तिविषयी असलेलं प्रेम आपल्या हितं असतं. आपण ते प्रदर्शन करायचं किंवा पाहुण्यांना दाखवायसाठी आपण करायचं नाही. त्यांना मोक्ष मिळणं महत्वाचं आहे. त्यांना मोक्ष मिळाला की तुमचे अनुभव चांगले येतात तुमच्या आयुष्यामध्ये. म्हणून शक्यतो फोटो लावू नका. सर, असं बरेचदा होतं की आपण एखादं घर घेतलंय पण ते काही केल्यानं लाभत नाहीये, म्हणजे तिथे गेल्यापासून काही ना काहीतरी आपल्याला वाईटच अनुभव येतात आणि मग ते सगळ्याच बाबतीत येतात. एक प्रकारे बाधित वास्तू म्हणतो ना आपण, तशा पद्धतीने. मग त्याचं नेमकं काय अर्थ आहे, म्हणजे याची कारण काय असू शकतात? बाधित वास्तू म्हणजे असं नाही तिथे एखादं भुताटकीचा प्रकार आहे किंवा एखादा आत्मा, अतृप्त आत्मा तिथे राहतो हे म्हटलं जातं बऱ्याच नाही. असं हे सांगतो ना, लोकांची मानसिकता तशी आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी जर तुम्हाला सांगितलं की रात्री 12 वाजता पंचगंगा स्मशानभूमीवर जायचं आहे आणि तुम्ही तिथे जाऊन अगोदर पोहोचा, मी 15 मिनिटांत येतोय, तुमचं धाडस होईल का तिथे रात्री 12 वाजता जाणं? पण अशी लोक आहेत, जातात रात्रीचं, एकटे जातात, त्यांना भीती नसते. तुमच्या मनात भीती आहे म्हणून तुम्हाला तसं वाटतं. मग एखाद्या घराची ऍडव्हर्टाईज जर तशी झाली तर ते घर सेलही होत नाही, विकलंही जात नाही किंवा कुठे तिथे राहायला पण येत नाही, कारण लोकांना विषयाची परीक्षा घ्यायची नसते. मुळात असं काही नसतं. हे निगेटिव्हिटीचा तो भाग आहे आणि तुमची मानसिकता जशी बनेल तसं तुम्हाला त्याचे इफेक्ट येत असतात. अशा बाधित वास्तू ज्या आहेत त्या बाधित वास्तूचं काम मी केलेलं आहे, तिथले दोष काढून दिलेले आहेत आणि त्यानंतर तिथे लोक राहत आहेत. पण त्यासाठी एक धाडस पाहिजे. तुमच्या मनात भीती असेल, गावात ती प्रसिद्धी जर त्या घराची झाली असेल, सहजासहजी कोण शक्यतो राहायला तयार होत नाही. हा प्रकार कोकणामध्ये जास्त आहे. एखादी वास्तू बाधित म्हटलं की ती गावातून बाहेर किंवा त्या घराकडे कोण जात, कंपाऊंडच्या आतच जात नाही. मी गोव्यात पण हा प्रकार बघितलेला आहे. गोव्यामध्ये मुळात घरं आहेत ती मोठ्या प्लॉटवरती असतात, म्हणजे अगदी 4-5 गुंठ्याच्या प्लॉटवरती 1000 स्क्वेअर फूटचं घर बांधलेलं असते. नारळीच्या बागा वगैरे दारात असतात आणि पलीकडचं घर बघायला आपल्याला ते दिसतच नाही, म्हणजे इतकं झाडीमध्ये आतमध्ये असतं. आणि एखादं घर असं बंद राहिलं की मग त्याची बाधित वास्तू म्हणून एक प्रकारची म्हणजे प्रचार होतो, लोक तिथे राहायला जात नाही. मुळात बाधित वास्तूचा अर्थ काय की तिथे दोष जास्त प्रमाणात असतात आणि त्या दोषांचे परिणाम त्या लोकांना तसे लाभल्यामुळे लोकांना वाटते की ते बाधित वास्तूमुळे झाले. नाही, तिथे दोष होते म्हणून झाले. ते दोष जर क्लिअर केले तर काही प्रॉब्लेम येत नाही. जे आपण सुरुवातीच्या भागामध्ये बोललो होतो, दिशामुळे झालेले दोष. दिशामुळे झालेले दोष म्हणजे नैऋत्येला सेफ्टी टँक असणं, पाण्याची टाकी असणं, हे जे मेजर दोष आहेत, ईशान्येमध्ये टॉयलेट असणं, सेफ्टी टँक असणं, यामुळे झाले दोषामुळे माणसाच्या मृत्यूपर्यंत प्रकार जातो आणि लोक त्या घराला नाव ठेवतात. घराला नाव ठेवण्यासारखं काहीच नाही. दोष आपण काढले की घर ते निश्चित पॉझिटिव्ह होतं. पण त्यासाठी तुमचा ॲटिट्यूड बदलला पाहिजे, तुमची मानसिकता बदलली पाहिजे, तुमच्या मनातली भीती निघाली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे थोडक्यात आम्ही ते तुम्हाला कन्व्हिन्स करण्याचं काम करतो. आणि भीती वगैरे मनात तुम्हाला तुमच्या मनात अशी इच्छा असेल तर नक्की ती भीती मनातली काढू शकता तुम्ही, नाही असं नाही. आता बऱ्याच ठिकाणी ना कुठल्या ना कुठल्या कारणाने तर सुसाईडचं प्रमाण वगैरे वाढायला लागलंय
आणि म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे, पण लोक करतायत आत्महत्या, आणि करतायत. बरेच जण आपल्या घरामध्ये गळफास लावून घेणं बरोबर किंवा बरोबर. विष किंवा ऍक्सिडेंट होऊन एखादा आग वगैरे होऊन अशा पद्धतीने पण घरात एखाद्याचा मृत्यू होतो. बाकीच्यांचा दृष्टिकोन असं होतो की अशा घरामध्ये आपण कसं राहायला जायचं, म्हणजे एखाद्या व्यक्तीने तिथे जीव दिलाय स्वतःचा हो. आणि मी तिथे कसा राहायला जाऊ, मला ते बाधणार वाचतो, अशा पद्धतीने पण डोक्यात विचार येतात. सो असं घर घ्यावं का राहायला जिथे एखाद्याने सुसाईड केली आहे? अपघाताचं प्रमाण हे कसं असतं माहितीये काय, अचानक योगायोगानं काही अपघात झालेला असतो. उदाहरणार्थ मी सांगतो तुम्हाला, बावडा आणि कचरा डेपोची जी बॉर्डर आहे इकडे बावड्यामध्ये, तिथे एक अपार्टमेंट झालं होतं, जे आहे अजून अपार्टमेंट ते. त्या ठिकाणी 5व्या मजल्यावरून ती स्त्री खाली पडली. एक मला वाटतं 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पेपरला दिसून आली होती. आता ती गॅलरीत गेली होती, गॅलरीतून तिचा तोल गेला, ती खाली पडली पहाटेच्या वेळी. आता यामध्ये दोष कोणाचा, तर गॅलरीला असणारी जी उंची जी आहे रेलिंगची, ती मुळात कमी होती. तिचा तोल गेला, ती पडली खाली. आता हे सुसाईड नव्हतं, हे ॲक्सिडेंटल होतं. मग त्या लोकांचा, त्यांच्या फॅमिलीचा नंतर एक कालांतरानं 6 महिन्यांनी 7 महिन्यांनी मला फोन आला की सर आम्हाला या घरात राहायचंच नाही आणि इथं काय करता येईल, आणि त्यांची वास्तू सेल पण होत नव्हती. मार्केट रेटप्रमाणे फ्लॅटची जी प्राईस पाहिजे ती प्राईसच त्यांना मिळत नव्हती आणि लोक खूप कमी करून मागत होते. आणि त्यांची इच्छा नव्हती की आपलं नुकसान करून इथून बाहेर पडायचं, म्हणून त्याने ती वास्तू लिटरली लॉक केली आणि ते पुण्याला गेले. त्या घरात कोणी राहत नव्हतं. पण तो मधला जो माणूस आहे तो सगळ्यांना दाखवत होता घर. माझ्याकडून जे क्लायंट आले होते ते घर घ्यायला इच्छुक होते. मी त्यांना स्पष्ट सांगितलं त्या घरामध्ये दोष कुठला नाही आहे. इथं टेक्निकली बघितलं तर रेलिंगची उंची कमी आहे, ती फक्त वाढवून घ्या. घरामध्ये दोष काहीच नाही आहे. घर वास्तुशास्त्राप्रमाणे अगदी व्यवस्थित होतं, तरी तो ऍक्सिडेंट झाला. याला मानवी चूक होती ना. रेलिंग जास्त असतं ते बिचारी पडली नसती. मी त्यांना सांगितलं तुम्ही घ्या, घर घ्या, होम हवन करा, वास्तुशांती करा, तुमच्या मनातली सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला घर लाभेल, काही अडचण नाही. ते घ्यायला तयार झाले. पण त्यांनी काय केलं, त्या घराची जी मार्केट प्राइस होती त्याच्यापेक्षा 10 लाखांनी ते घर घ्यायला तयार झाले. मला ज्यावेळी गोष्ट कळली त्यावेळी पहिला मी त्यांना अलर्ट केलं. म्हटलं तुम्ही पैशाकडून जर फायदा होतो तुम्ही घर घेत असाल तर उद्या तुम्हाला त्रास होईल. असं करू नका. योग्य किंमत आहे ती त्यांना पे करा आणि तुम्ही घर घ्या. त्या पार्टीनं माझं ऐकलं. त्यांना योग्य जी मार्केटप्रमाणे प्राइस होती ती दिली आणि ते घर घेतलं. त्यांनी तिथं राहत आहेत, काही त्रास नाही त्यांना. त्रास कशाचा होतो, दोषांचा त्रास होतो. आता घरामध्ये मला असं एक घर दाखवा ज्या घरामध्ये मृत्यू झालेला नाही. प्रत्येक घरामध्ये मृत्यू हा साहजिक आहे, म्हणजे कॉमन आहे. तो माणूस जन्माला आलाय म्हटलं तो कधी ना कधी जाणारच, आणि कोण अमर कोण नाही आहे. त्यामुळे माझ्या घरात माझे वडील गेलेत, तुमच्या घरातही कोणी गेलेलं असणार, आजी आजोबा वगैरे, असं प्रत्येकाच्या घरामध्ये चालत आहे. म्हणून ती व्यक्ती गेली म्हणून घर आपण सोडून जातो का? नाही. त्या घरामध्ये सुसाईड झालं. सुसाईड करण्यामागचं कारण शोधलं पाहिजे. आता हे कारण शोधण्यासाठी मी लोकांना प्रत्येक वेळेला सांगत असतो की एकटे राहणारी व्यक्ती, मुलगी असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे किंवा एखादा मुलगा असू दे, तुम्ही त्याच्यावर वॉच ठेवला पाहिजे. तुमच्या घरातली एखादी व्यक्ती एक कायम बडबडत असते, लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असते, अचानक ती एकाकी का होऊन जाते, अलोन का बसते, किंवा तिच्या मनामध्ये असे काही प्रश्न असतात, चेहऱ्यावरती दिसत असतात पण ती बोलत नाही आहे. अशा व्यक्तीशी तुम्ही बोललं पाहिजे. म्हणून म्हणतात की एखाद्याला मैत्रिणी असायला पाहिजेत किंवा मित्र असायला पाहिजे. मुलगी असेल तिला मैत्रिणी पाहिजे, बोलता आलं पाहिजे. मुलगा असेल त्याला मित्र असले पाहिजेत, बोलता आलं पाहिजे. बोलला की तुमचे प्रश्न सुटतात, म्हणजे सॉल्व्ह होतात. तुम्ही बोलतच नसाल, आज प्रश्न घेऊन संवाद बसलात, कमी होत संवाद कमी होतात. संवाद कमी होत गेला की मग कुठंतरी मग ते नको ते तुम्ही अवलंबता, मग सुसाईड सारख्या गोष्टी वगैरे होतात. जगातल्या प्रत्येक गोष्टीवरती सोल्युशन आहे. कुलपाची जर फॅक्टरी असेल तर नक्कीच त्याची किल्ली बनवलेली असणार. फक्त कुठलाही मालक असं फक्त कुलूप बनवून तो विकणार नाही, त्याची किल्ली असतेच. मग जगातल्या प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असतं, फक्त ते आपल्याकडनं शोधलं जात नाही, आणि मग अशा गोष्टी होतात सुसाईडसारख्या. म्हणून सुसाईड केल्या म्हणून ती वास्तू सोडली पाहिजे किंवा घेतली असली पाहिजे असं नाही. तिथं काही अध्यात्मातल्या पूजा वगैरे आहेत, त्या गोष्टी करून आपण ती वास्तू पॉझिटिव्ह करून आपण घेऊ शकतो. एक मात्र आहे की त्या वास्तूतले दोष काढावे लागतात. पण मग असं पण होतं का सर, की कारण त्या व्यक्तीचं ते वय नसतं मरण्याचं, एक प्रकारे अकाली मृत्यू आला असं आपण म्हणू शकतो. सो त्या एनर्जीज तिथे असू शकतात का? ऑब्व्हियसली असणारच आहेत. काही इच्छा आकांक्षा अपुऱ्या राहिल्या असतात, तो मध्ये सोडून गेला असतो, मग त्याच्या इच्छा राहिल्या असतात. मग त्या इच्छांची भीती आपल्या मनामध्ये असते. आपण वास्तू घेतली आणि तिथे एखादा तरुण मुलगा गेलाय किंवा तरुण मुलगी गेली, आपल्या मनामध्ये ती भीती असते. मग आपण ती मनामध्ये भीती बाळगूनच आपण त्या घरामध्ये एंटर करतो. मग ॲटोमॅटिक तिथली जी पॉझिटिव्हिटी आहे ती पण निगेटिव्हिटीमध्ये बदलायला लागते, कारण तुमचा ॲटिट्यूडच मुळात निगेटिव्ह आहे. तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं तिथं जायला पाहिजे. ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी सगळ्या सोपस्कार सगळे पार पाडून, होम हवन करून, तुम्ही घरात तुमची देखील एनर्जी आहे ती पॉझिटिव्ह असली पाहिजे, तुमचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह असला पाहिजे, तुमच्या मनामध्ये कुठली भीती नसली पाहिजे. मग तुम्ही तिथे गेला तर तुम्हाला रिझल्ट मिळणार. नुसतं मी येऊन तुम्हाला सांगून उपयोग नाही आहे, तुमचा पण ॲटिट्यूड बदलला पाहिजे ना. मी घरामध्ये आलं, तुमच्या रेमेडी केल्या, आणि तुमचा ॲटिट्यूडच जर निगेटिव्ह असेल, उदाहरणार्थ तुम्हाला वास्तू पटतं
तुमच्या आई वडिलांना पटत नाही किंवा मिस्टरांना पटत नाही आणि तुम्ही मला घरी बोलवताय, जर त्यांचा ॲटिट्यूड निगेटिव्ह असेल माझ्या बाबतीत किंवा वास्तूच्या बाबतीत, तर त्यांना रिझल्ट कसे मिळणार? त्यामुळे तुम्हाला अगोदर तो अप्रोच पॉझिटिव्ह ठेवला पाहिजे घराबद्दल. आपल्या मान्यावर आहे सगळं. मानण्यावरती मानला तर देव, नाही तर काय दगड, असंच आहे ना. वास्तूमध्ये तेच आहे. बरोबर. त्यामुळे तुमच्या ॲटिट्यूडमध्ये तो बदल आला पाहिजे, तुमची मानसिकता तशी बनली पाहिजे. म्हणून लोकांना म्हणतोय की रेमेडी म्हणून तुम्ही स्वतः काम करा. रेमेडी, बाहेरच्या रेमेडी आणून लावायची गरज नाही. तुम्ही ज्यावेळी रेमेडी म्हणून स्वतः काम करताय, ॲज पर वास्तू तुम्ही सगळ्या गोष्टी फॉलो करताय, रिझल्ट नक्की मिळतात. आपण बघतोय की ज्या पद्धतीने लोक सेल्फिश होत चालली आहेत किंवा हे काय पहिल्यापासून चालत आलेलं असं नाही की आत्ताच चालू झालंय. पण तुम्ही जसं आधी म्हटलं, आपण कुठल्या उद्देशाने काय काम करत असतो, आपल्या मनात कुठले भाव आहेत ते पण महत्वाचं असतं आणि त्या एनर्जी जातातच त्या गोष्टीमध्ये. बरोबर. सो बरेच जण बिल्डर असतील किंवा मोठमोठी गोष्टी असतील, लोक असतील, चुकीच्या पद्धतीने एखाद्याची प्रॉपर्टी घेणं, स्वार्थीपणाने बळकावणे, ह्या सगळ्या गोष्टी करतात. अशा ठिकाणी आपण ती वास्तू घेणं किंवा पुढे जाऊन आपल्या नशिबात ते येणं हे धोकादायक आहे का किंवा हे सेफ आहे का आपल्यासाठी? नक्कीच आहे, धोकादायक आहे. कारण का माहिती आहे काय, तुम्ही ज्यावेळी एखादी प्रॉपर्टी घेता किंवा एखादी गोष्ट तुम्ही विकत घेता, एखाद्या प्रॉपर्टीची किंमत समजा कोल्हापूरमध्ये 35 लाख रुपये आहे. आता ती सगळ्या प्रॉपर्टीच्या म्हणजे मार्केटच्या हिशोबाने ती किंमत योग आहे. घेणाऱ्याला ती 35 लाख मिळाले पाहिजे तर तो समाधानी असणार आहे. आणि समजा काही कारणाने ती बाधित वस्तू आहे, दोष भरपूर आहेत किंवा तिथं कोणी अगोदर राहिलंच नाहीये म्हणून अगदीच कमीत किमतीत तो तुम्हाला 22 लाखाला तुम्ही तिथं डिमांड करायला गेला आणि तोही बिचारा ठीक आहे अडचणीत जाऊ दे, 22 तर 22 म्हणून असं तुम्ही घेतला तर निश्चित प्रॉपर्टी तुम्हाला लाभणार नाही. कारण का, घेणारा, प्रॉपर्टी देणारा आणि घेणारा हे दोघेही जर समाधानी असतील तर त्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला फायदा असेल. प्रॉपर्टीमध्ये एनर्जी चांगली असेल. तुम्ही जर एखाद्याला फसवून लुबाडून घेतलेली प्रॉपर्टी, जबरदस्तीनं सह्या करून घेतलेली प्रॉपर्टी ह्या लाभत नाहीत. आम्ही डोळ्यांनी बघितलेलं आहे स्वतः. ज्या लोकांनी कमी किमतीमध्ये प्रॉपर्टी घेतल्या किंवा जबरदस्तीनं सह्या करून प्रॉपर्टी गेल्या, अशा लोकांचा सर्वनाश होतो, सगळ्या दृष्टीने त्याचा सर्वनाश होतो. म्हणजे त्यांची फॅमिलीही सुखात राहत नाही. म्हणजे ज्या व्यक्तींकडनं घेतलंय त्यांच्या निगेटिव्ह एनर्जीचा तो परिणाम असतो. कारण हे बघा, मला कोणाची शिव्याशाप घ्यायची नाहीयेत, मला तुमच्या शुभेच्छाच घ्यायच्या आहेत, तुमचे चांगले पॉझिटिव्ह वाईब्स घ्यायचे आहेत. ते मला मिळाले तरच माझी ग्रोथ होणार आहे. आणि मी तुमच्याकडून निगेटिव्हिटी जर घेतली किंवा तुम्हाला लुबाडून नाही का तुमचा फोन काढून घेतला किंवा जबरदस्तीने एखादी प्रॉपर्टी घेतली, मला थोडाच त्याचा फायदा होणार. हा क्षणिक फायदा असतो, मला तुमची प्रॉपर्टी मिळाली, पण आयुष्यभर ते तुमचे श्राप मिळणार, जी निगेटिव्हिटी मिळणार आहे. आणि श्राप म्हणजे ते आधी आपण बघितलंय रामायण महाभारतामध्ये, श्राप असा येतात, आशीर्वाद असा येतात, श्राप देताना पण तो असा येतात किंवा डोळ्यातून एनर्जी बाहेर पडत असते. त्या गोष्टी आहेत. म्हणून घेताना कोणाचे चांगले घ्यावेत, म्हणजे जे आशीर्वाद आहेत तेच घ्यावेत, शिवाय श्राप घेऊ नयेत. ते घेतल्यानंतर नुकसानच होणार. आता बऱ्याच ठिकाणी ना वास्तूमध्ये जुन्या काही म्हणजे जागांमध्ये ऑलरेडी काही ना काहीतरी एस्टॅब्लिश असतं. विहीर असेल समजा, तर ते विहीर बुजवून वगैरे ते बिल्डिंग बांधली, असे प्रकार पण केले जातात. कारण आता जागा विस्तारायला लागल्यात किंवा त्याची मागणी वगैरे वाढायला लागली. सो आधी होतं ते बंद करून तिथे बिल्डिंग बांधूया किंवा घर बांधूया, अशा गोष्टी होतात. ते योग्य आहे का किंवा त्याचं काय होतं? बिल्डर किंवा जो बांधणारा आहे, बांधून जो विकणार आहे, तो स्वतःचा फायदा बघणार. आता प्लॉट मिळत नाहीये, तिथे खड्डा आहे किंवा तिथे खण होती किंवा तिथे विहीर होती, तो भरून घेणार आणि त्यावरती तो प्रॉपर्टी उभा करणार. प्रॉपर्टी घ्यायला गेलेल्या माणसाला माहीत नसतं अगोदर तिथे विहीर होती किंवा खड्डा होता. त्याचे प्राथमिक सोपस्कार पार पाडून किंवा तिथे योग्य रेमेडी करून जर त्यावरती घर बांधलं, बिल्डिंग बांधली, तर नक्की तुम्हाला ते लाभदायक ठरेल. पण काहीच न करता तुम्ही उभारले आणि तिथं लोक राहायला गेलेत. प्रत्येक फ्लॅटमध्ये त्या बिल्डिंगमधल्या किती त्या वास्तुशास्त्राप्रमाणे जरी बांधला तरी त्यांना त्रास हा असणारच. मग तिथं त्या रेमेडी करायला पाहिजे, तिथे उपाय करायला पाहिजेत. बिल्डरनी स्वतः सुरुवातीला अगोदर जर केलं तर फार चांगली गोष्ट आहे. बिल्डरचं बांधकाम सहजासहजी पूर्ण होत नाही. ज्यावेळी खण मुजवली जाते किंवा विहीर मुजवून त्यावेळी बिल्डिंग बांधली जाते, हजार अडचणी येतात त्याला. बांधकाम लेंदी होतं, थांबलेलं असतं, असे अनुभव बिल्डर लोकांचे आहेत. पण अगोदर जर व्यवस्थित उपाय करून जर ते केलं तर त्यांचाही फायदा असतो आणि येणाऱ्याचाही फायदा असतो. पण शक्यतो खड्ड्यामध्ये घर बांधू नये असं म्हणतात. त्यासाठी प्लॉट हा समतल पाहिजे, उत्तरला उतार असणार पाहिजे, त्यासाठीच म्हटलं ना. खड्ड्यामध्ये प्लॉट आहे त्यामुळे तुम्ही घर बांधला तर ते कसं तुम्हाला फायदा ठरणार? नाहीच ठरणार. सो आधी ते व्यवस्थित सगळे ते जी ट्रीटमेंट आहे ती व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे. म्हणून जाणकाराकडून सल्ला घेऊन त्या गोष्टी केल्या केव्हाही चांगलं. आपल्याला माहित नाही तर त्या गोष्टी शक्यतो करायला जाऊ नये. कारण बिल्डर म्हटल्यावर तुमची मोठी इन्व्हेस्टमेंट असते. तुमचाही फायदा झाला पाहिजे, घेणाऱ्याचाही फायदा झाला पाहिजे. कोल्हापूरमध्ये असे काही बिल्डर आहेत की जे स्वतःही फायदा करून घेतात आणि फ्लॅट धारकाचाही फायदा झाला पाहिजे हा त्यांचा ॲटिट्यूड असतो. ज्यावेळी मला बोलत आहे त्यावेळी त्यामुळे ते म्हणतात की आम्ही जरी विकलं त्यांना तर लाईफ टाईम त्यांचा फायदा होऊ दे, असं कन्सल्टेशन तुमचं असू दे, असा प्लॅन तुमचा असू दे, ते आग्रहानं मला सांगत असतात. आणि काही लोकांचा ॲटिट्यूड असा असतो की आपलं विकलं की झालं, आपला संबंध संपला, असे पण लोक आहेत.
आता त्याचा परिणाम दुसऱ्यांना मानवी स्वभाव येतो म्हणून तेही सुखी नसतात ना त्यासाठी असंही होतं. सर डेड एंडवर प्लॉट बांधावा का म्हणजे घ्यावा का किंवा त्याच्यावर काही बांधकाम करावं का? हा, डेड एंड म्हणजे त्याला विथिशुला प्लॉट म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या घराच्या चौकटीसमोर रस्ता येतो आणि तिथं संपतो. तो इकडेही जात नाही आणि इकडेही जात नाही. तो इथे आला आणि इथे संपला, शेवट आहे त्याचा लास्ट. म्हणजे त्याला टी शेप प्लॉट म्हणू आपण. म्हणजे समोरून रस्ता आलाय संपला तिथे आणि तुमचं फक्त घर प्लॉट, बाकीची घरं सगळी या उतरले, तर तिथे रस्ता आला तो संपला, तिथून पुढे गाडी जातच नाही. असं असेल तर तो विथिशुला. त्याला उपाय आहेत. विथिशुला असला म्हणजे काय होतं, एनर्जी पूर्ण येते आणि तुमच्या घरावरती अटॅक करते, थांबते. चांगली असेल वाईट असेल मग ते तुमच्या घरावरती तो त्रास होतो. मग विथिशुला प्लॉटला काही उपाय असतात, ते उपाय करावे लागतात. ते उपाय केल्यानंतर विथिशुला प्लॉटवरती घर बांधलं तरी चालतं, किंवा ज्यांचं घर आहे त्यांच्या रिझल्टमध्ये नक्की चांगले परिणाम दिसून येतात. पण विथिशुला प्लॉट लोकांच्या मनात अशाही शंका आहेत की तिथे रस्ता येऊन थांबलाय पण तो डावीकडे वळला किंवा उजवीकडे जर गेला असेल रस्ता, तर तो विथिशुला प्लॉट नसतो. त्याला काही अडचण येत नाही. जिथे रस्ता थांबलाय जिथे रस्ता डेड एंड झाला असेल आणि तिथं जर तुमचं घर असेल समोर, त्या बरोबर रोडच्या समोर, तर थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे. मग त्याला उपाय करून, प्रॉब्लेमॅटिक आहे म्हणजे त्याला उपायही आहेत. असं नाही की तुम्ही तिथे राहायचंच नाही किंवा ते घर सोडून जायचं. मग आता प्लॉटच्या किमती एवढ्या वाढलेल्या आहेत, घराच्या किमती वाढल्या आहेत, सोडून जाणं शक्य नाही ना. त्याला उपाय करून घ्या, निश्चित रिझल्ट मिळतात. सर खूप खूप धन्यवाद. मला वाटतं बऱ्याच लोकांना हे प्रश्न होते जे आपण आज सोडवण्याचा प्रयत्न केला. एक चांगलं गाईड मिळू शकतं लोकांना, आणि जे नवीन प्रॉपर्टी घेण्याच्या विचारात असतील त्यांना सुद्धा हे खूप चांगलं मार्गदर्शन ठरेल. आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये याबद्दल अजून माहिती घेऊच. आज तुम्ही वेळ देऊन इथे आलात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आजच्या भागामध्ये आपण आपल्या प्रेक्षकांच्या मनात जे काही प्रॉपर्टी बद्दल किंवा वास्तुशास्त्राबद्दल वेगवेगळ्या शंका असतात त्यांचं निरसन करायचा प्रयत्न केला. या पुढच्या भागामध्ये सुद्धा अजून आपण माहिती घेणार आहोत. सर आपल्या सोबत आहेतच. तुम्ही जर यापूर्वीचे एपिसोड पाहिले नसतील तर त्याची लिंक व्हिडिओमध्ये टाकण्यात येईल, नक्की पहा. आणि पुढचे एपिसोड पाहण्यासाठी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.